मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या डॅशिंग शिबम भाऊंचा कचकचून खेचाखेची वर्कआउट. आज कंबरड मोडणार बहुतेक. चल भाई सुरू करूयात. शिबम भाऊ म्हणतात ताकदीचं काम सगळ्यात आधी करून घे, म्हणून मी डेड लिफ्टला सुरुवात केली. वॉर्म अप नंतर पहिला वर्किंग सेट डायरेक्ट 130 किलोचा घेतला भेंडी आणि 8 रिपिटेशन्स काढले. सेम वेटचे 6 सेट मारले. आता एवढा वेट ग्राइंड न करता मारलं म्हणून अंगात कुठेतरी ती 1 रिप मॅक्स वाली खाज होत होती. 20 किलो ऍड केला आणि यात पण मला जास्त ग्राइंड करावं नाही लागलं. च्या आईला मग अजून खाज वाढली. अजून 10 किलो ऍड केलं. जाईल का नाही जाईल, जाईल का नाही जाईल, पण 160 किलो उचलताना मला जाणवलं त्या आईला डोळ्यासमोर अंधार येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता एवढी मेहनत घेतलीच आहे तर गाणं लावूनच टाकतो. बस बस जाम झाली ओव्हर ऍक्टिंग. शिवम भाऊ भडकलं म्हणून मग सिंगल आर्म डंबल रो मारायला घेतलं. आज म्हटलं एवढा जोर आलाच आहे तर 40 किलोचा डंबलच खेचतो ना. हट तिच्या आईला मस्करीत मस्करीत खरंच खेचला मी. आज काय भाई प्रणवदाचा ऐकत नाही. मग शिवम भाऊंनी मला इथे बसवला आणि सेटेड केबल रो मारायला सांगितले. आता इथपर्यंत आल्यावर मला जाणवायला लागलं होतं की भाई आजचा वर्कआउट खरंच खूप तगडा झालाय. माझी बडबड ऐकून शिवम भाऊंनी मला तिथून उचलला आणि परत तिथंच बसवला. तिच्या आईला काय फालतूगिरी आहे. भाऊ म्हणाले क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन मार. त्यात तिच्या आईला ही मशीन थोडी शॉर्ट होती त्यामुळे मला प्रॉपर स्ट्रेचिंगच नाही मिळाली. भासो तुम्ही बायसेपचा पंप चेक करा. आया काय हसतय गायबाने. आणि परत तिथंच बस. चल वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन मार. बॅक एवढी तगडी भरली होती त्याच्या आईला तो बार खालीच खेचता येत नव्हता मला. मग शिवम भाऊ म्हणाले आता डंबल पुल ओव्हर मार. आता हे मारताना नेहमी बरेच जण एक चूक करतात, डंबलला खूप जास्त खाली नेतात या आशेने की बॅकला जरा जास्त स्ट्रेच मिळेल. घंटा बगाटातून हात कधी बाहेर निघेल तुम्हाला पण कळणार नाही. त्यामुळे जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढाच डंबल खाली न्या आणि प्रत्येकाची मोबिलिटी सेम नसते हे लक्षात ठेवा. एंड ऑफ द बॅक भाऊ म्हणाले बॅक एक्सटेन्शन मार. मसलला फील घेत मी वर्कआउट संपवला आणि एका कोपऱ्यात येऊन पोजिंग करायला सुरुवात केली. भाई आज तो आपली बॅक बघ भाई साधा कामच नाही ठेवलाय. मसलनी मसल दाखवतो आज तुला. शोध भेंडी काय काय दिसतंय त्या बॅक मध्ये. त्याच्या आईला नुसतं उभा राहिलो तरी क्रिसमस ट्री दिसतंय र. असो तर मित्रांनो, तुम्हाला आपली बॅक आवडली असेल तर आजचा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन वेगवेगळ्या मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.